ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्पेसिफिक परळीचं गुन्हेगारीकरण त्याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली। मग एका वर्षामध्ये 109 मृतदेह आढळून आले वगैरे। हे तुमची सामाजिक जबाबदारी, मला ते आकडे माहित नाहीयेत, म्हणजे गुन्हेगारी खरंच परळीतच स्पेसिफिक असं झालंय का? त्याच्याबद्दल तुमचं मत? मला ते नंबर्स माहित नाही, कारण नंबर जाऊ द्या, पण गुन्हेगारीकरण म्हणतात बीडमध्ये नाही फक्त परळीमध्ये आहे, बीड बदनाम कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का? त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना, कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं। आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो। एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते, एक महिला राजकारणी आहे। बीड ज्या जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलंय, खासदार राहिलेले आहेत तिथे, केशर काकू क्षीरसागर, रजनीताई पाटील, प्रीतम मुंडे, विमलताई मुंदडा पालकमंत्री राहिल्या आहेत। मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात, त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना, नाहीतर दरोडे करायला गेले असते लोक, काम करायला कशाला गेले असते बाहेर, त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे। मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात, अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहेत। नागपूरमध्ये परवा मी